Hello students, you are most welcome in my YouTube channel. I am Mr. Gajanan Chaudhary, working as an assistant teacher, Sri Changdev Barko Patil Kolpe Madhyamik Vidyalay, Suregaon. Today we are going to start a new topic from unit number 1, that is his first flight. This text is written by the famous writer Liam O'Flaherty. So friends, open your book and put your finger on the line. I am going to read the passage. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, ही बिकेम अफ्रेड. तर बघा मित्रांनो, या स्टोरीमध्ये एक सीगल म्हणजे समुद्री पक्षी त्याचा उल्लेख केला आहे आणि तो खडकाच्या टोकावर अगदी एकटाच बसून होता. का तर त्याचे दोघेही भाऊ आणि एक बहीण आदल्या दिवशीच खूप दूरपर्यंत वर उडून गेलेले होते. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जाण्याची खूप भीती वाटत होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन उड्डाण करण्याचा त्यानं प्रामाणिक प्रयत्नसुद्धा केला, परंतु त्याला इतकी भीती वाटली होती का त्या भीतीने तो अक्षरशः खूप घाबरून गेला होता. The great expanse of the sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. बघा मित्रांनो, या सीगल पक्षाच्या समोर अथांग पसरलेला समुद्र होता आणि कित्येक अंतरावरती दूर जाणारा रस्ता किंवा मार्ग त्याला सापडत सुद्धा नव्हता. साहजिकच त्याला खात्री पटली की इतकं अवघड काम आपल्या पंखांना अजिबात जमणार नाही, झेपणार नाही. म्हणून त्याने पुन्हा आपले डोके खाली घातले आणि खडकाखालच्या रात्री आपल्या झोपण्याच्या त्या छोट्याशा घरट्याकडे तो पळून गेला. Now listen, even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. It means that, बघा, या सीगलचे भाऊ आणि बहीण त्याच्यापेक्षाही लहान होते, खूप लहान होते. त्यांचे पंखसुद्धा खूप लहान असून देखील ते खडकाच्या टोकापर्यंत सहज पळत जात असत आणि आपले पंख फडफडवत केव्हाच त्या ठिकाणी उडून गेलेले होते. आणि ह्या छोट्या सीगलची खूप इच्छा असून देखील त्याला काही केल्या उडण्याचे धारिष्ट्य हिंमत त्याच्यामध्ये होत नव्हती. Then his father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. म्हणजे त्या छोट्या सीगल पक्षाचे आई वडील कर्णकर्कश आवाज करत ओरडत त्याला पुन्हा घेऊन जाण्यासाठी परत आलेले होते. आणि खडकावरून जर त्याने म्हणजे त्या सीगलने उड्डाण केले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असा दम दिला होता, अशी सक्त ताकीद त्याला दिली होती. असं असून सुद्धा तो मात्र जीवाचा आकांत करीत खूप भीतीमुळे जागचा सुद्धा हलला नाही. नेक्स्ट, दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. बघा मित्रांनो, आता ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहेत या जवळजवळ 24 तास उलटून गेले आहेत. असे असून सुद्धा त्या छोट्या सीगलजवळ कोणीही आलेलं नव्हतं. कारण आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना आपल्या पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना किंवा लाटावरून विहारण्याची आणि मासा कसा पकडायचा
ह्या सर्व कला शिकताना त्यानं स्वतः त्या ठिकाणी बघितलेलं होतं. Then he had in fact seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. विद्यार्थी मित्रांनो, या माशाला सर्व कला बघत असतानाच दुसऱ्या बाजूला त्याचा मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग नावाचा जो मासा आहे तो पकडून फस्त करताना त्यानं बघितलं होतं आणि पालकांना त्यांच्याभोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला जणू काही शाबासकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. हे सर्व दृश्य या माशाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. असा तो सीगल मासा. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि बघा मित्रांनो, सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या माथ्यावर असलेल्या जो मोठा पठार होता त्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून जणू काही सर्वच मेंबर्स या सीगलची थट्टा मस्करी करत होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge and faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. बघा मित्रांनो, सकाळी सूर्य जसजसा वर येऊ लागला तसतसं दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा जो खडकाचा भाग होता तो अधिक प्रकाशित होऊ लागला होता, उजळून निघत होता आणि ती जी उष्णता होती ती जास्तच जाणवू लागली होती, कारण त्या सीगल पक्षाने आदल्या रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. नेक्स्ट, ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द ledge and standing on the one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. म्हणजे बघा, हळूच तो खडकाच्या टोकाजवळ आलाय आणि एका पायावर उभं राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेतलाय. त्याने एक एक करून दोन्ही डोळे मिटले, जणू काही त्यानं झोपेचं सोंग केलेलं आहे. Still they took no notice of him. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. म्हणजे बघा मित्रांनो, एवढं सर्व घडून देखील त्या सीगल पक्षाच्या घरच्यांपैकी कोणी त्याची दखल घेतली नाही. त्याचे दोनही भाऊ आणि बहीण हे एकमेकांच्या मध्ये डोके मानेत खुपसून पठारावरती अगदी डुलक्या खात पडलेली होती आणि त्याचे आईवडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यास गुंतलेले होते. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet. म्हणजे बघा मित्रांनो, हे सर्व त्या ठिकाणी घडत असताना फक्त आणि फक्त त्या सीगल पक्षाच्या आईचेच त्याच्याकडे लक्ष होते. पठारावर एका उंच वट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती माता त्या ठिकाणी उभी होती आणि तिच्या पायाजवळ जो माशाचा तुकडा होता तो ती पुन्हा पुन्हा पाडण्याचा प्रयत्न करत असत. And then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to whet it. म्हणजे बघा मित्रांनो, तो मासा आई त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा फाडायची आणि जणू काही त्याला त्या ठिकाणी आकर्षित करायची की बाबा तू सुद्धा हा मासा हस्त करू शकतोस. आणि मासा त्या ठिकाणी फाडत असताना आई पुन्हा पुन्हा आपली चोच त्या खडकावर तासत जणू काही त्याला धार देण्याचा प्रयत्न करत असत. आणि हे सर्व दृश्य आईचं बघत असताना तो सीगल त्या ठिकाणी अत्यंत वेडापिसा झाला होता, खोळावला होता. अशा प्रकारे अन्न फाडून पुन्हा पुन्हा आपली चोच साफ करून धारधार करून त्याला सुद्धा खूप आवडत असत.
Friends, we have learned the first part of the story. If you are new at my YouTube channel, please subscribe it and hit the bell icon. So we will meet in the next video. Okay, thank you very much.